लीडर वो होता है जो आम जनता की सुझाव और उनकी जरूरत को प्राथमिकता देते हुए शहर का विकास करे और आम जनता को राहत पहुंचाए। ऐसे में नवी मुंबई के विकास में अहम योगदान देने वाले और नवी मुंबई को फिट नवी मुंबई की पहचान देने वाले मॉर्निंग वॉकर्स और जॉगर्स के साथ आज वाशी मिनी शिशोर में नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक ने वॉक विद जॉगर्स अभियान अंतर्गत उनसे मुलाकात की। इस दौरान संदीप नाइक ने सुप्रभात क्लब, योगा क्लब, मॉर्निंग वॉकर्स, मॉर्निंग जॉगर्स, टेनिस प्लेयर्स के साथ संवाद साधा, उनकी समस्याएं जानी और उन समस्याओं के निराकरण की दिशा में नवी मुंबई मनपा आयुक्त के माध्यम से योग्य कदम उठाने का आश्वासन दिया। बता दें कि इस वॉक विद जॉगर्स उपक्रम में जो सबसे प्रमुख मुद्दा संदीप नाइक के संज्ञान में लाया गया वो मुद्दा था तालाब की अस्वच्छता का। वहीं साथ ही जॉगर्स और वॉकर्स ने जहां मिनी शिशोर में बरसात के दौरान बंद लाइट का मुद्दा उठाया, तो वहीं इंटरलॉक की रिपेयर, वृक्षों की छटाई, झाड़ों की ट्रिमिंग, लॉन टेनिस का रखरखाव, गैर सामाजिक तत्वों के प्रादुर्भाव को कम करने के लिए पुलिस गश्त में इजाफा जैसे कई मुद्दे इस दौरान उजागर किए गए। हालांकि वो पल भी बेहद खास था जब स्कूल और कॉलेज के दिनों के उनके मित्र भी संदीप नाइक के इस उपक्रम के भाग बने। एक पॉजिटिव नोट के साथ संपन्न वॉक विद जॉगर्स अभियान के बाद संदीप नाइक ने नवी मुंबई नेटवर्क से इस उपक्रम का मकसद बताते हुए कहा कि इसका एक ही मकसद है, नवी मुंबई का हर नागरिक फिट रहे और ये शहर फिट कहलाए। नवी मुंबई शहरामधील सर्व व्यवस्था असतील आणि त्यामध्ये मिनी शिशोर हे एक प्रमुख ठिकाण आहे की ज्या ठिकाणी फक्त वाशी विभागातील नाही तर संपूर्ण नवी मुंबईतील किंबहुना नवी मुंबई बाहेरचे देखील नागरिक मॉर्निंग वॉक करता, इव्हिनिंग वॉक करता किंबहुना व्यायाम करण्याकरता या परिसरामध्ये येत असतात। आणि ह्या परिसरातील सर्वच म्हणजे ज्येष्ठांशी, तरुणांशी, त्याचबरोबर जे वेगवेगळे ग्रुप इथे काम करतात, त्याच्यामध्ये सुप्रभात ग्रुप आहे, लाफ्टर ग्रुप आहे, या सर्वांशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या आणि ह्या परिसरामध्ये अजून काय आपण जे थोडेफार बदल करू शकतो किंबहुना त्यांचे जे उर्वरित कामं आहेत किंबहुना मेंटेनन्सची कामं आहेत ही माहिती त्यांच्याकडून घ्यावी आणि एक सुसंवाद साधावा या उद्देशानं माझ्या कार्यकर्त्यांसमवेत आजचा हा मॉर्निंग एक वॉक आणि मॉर्निंग वॉकच्या समवेत सर्व या इथे असलेल्या नागरिकांशी संवाद आज साधला गेला। रनिंग आणि वॉकिंग या माध्यमातून आपलं आरोग्य आपण फिट ठेवू शकतो अशा सर्व ऍक्टिव्हिटी करताना मला या परिसरामध्ये नागरिक आढळले। आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या शहरानं नियमित व्यायाम केला पाहिजे, या शहरानं फिट राहिलं पाहिजे आणि फिट राहण्याकरता आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि आपापल्या वयानुसार, वयामानानुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार ते व्यायाम आपण केले पाहिजेत। म्हणजे फक्त आपण नियमित चाललो तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शरीर स्वास्थ्य आपण फिट ठेवू शकतो, आपल्याला स्वतःला फिट ठेवू शकतो। त्यामुळे आपल्याला स्वतःला फिट ठेवायचं असेल तर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण केल्याच पाहिजेत। या परिसरामध्ये करताना मला आढळले आणि त्यांच्यासोबत संवाद साधावा, त्यांच्या वॉक करता, त्यांच्या रनिंग करता, जॉगिंग करता, त्यांच्या व्यायामाकरता, त्यांच्या योगा प्रॅक्टिस करता आणि खेळ प्रकारांच्या प्रॅक्टिस करता त्यांना काही समस्या असतील तर तो जाणून घेण्याचा प्रयत्न आज मी केलेला आहे। त्यामध्ये पहिल्यांदा तर सगळ्यांनी फिट राहिलं पाहिजे। नवी मुंबई हे हेल्दी शहर आहे, या शहरामधली सगळीच व्यवस्था ही इतर शहरांच्या तुलनेने उत्तम आहे, परंतु येणाऱ्या कालखंडात ती व्यवस्था आपल्याला अजून फिट करायची, अजून चांगली करायची आणि ते चांगलं करताना या सगळ्या व्यवस्थेबरोबर आपल्या शहरामधले नागरिक फिट राहिले पाहिजेत, हे त्याच्या मागचं प्रमुख उद्दिष्ट आहे। उन्होंने इस अभियान अंतर्गत प्राप्त समस्याओं का जिक्र करते हुए कहा कि समस्याओं का पत्र आयुक्त को देकर जॉगर्स के लिए एक अच्छा हेल्दी वातावरण निर्माण करने की दिशा में वे प्रयत्नशील रहेंगे। आज त्यांच्या समवेत मी संवाद साधला आणि म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष नाही तर साधारणतः 30-35 वर्षापासून नियमित या परिसरामध्ये येणारे देखील नागरिक मला आज भेटले, त्यांच्याशी संवाद झाला। अनेक वेळा त्यांच्याबरोबर भेटण्याची संधी मिळत असते आणि खूप चांगले सजेशन्स त्यांनी ह्या मिनी शिशोरमध्ये वॉकर्सना, जॉगर्सना ज्या अडचणी येतात किंवा ज्या समस्या उद्भवतात
त्यांच्याबद्दल त्यांनी चांगली माहिती आजच्या या संवादामध्ये दिली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा विषय म्हणजे हे जे होल्डिंग पॉइंट आहे, जे तलाव आहेत, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आहे. अनेक दिवसापासून त्याची साफसफाई झालेली नाहीये. तर ती साफसफाई त्वरित करावी आणि ती एकदा न करता ती साधारणतः 1-2 महिन्यानंतर एकदा पूर्ण हे जे लेक्स आहेत हे साफ केले पाहिजेत. प्लास्टिक जो पडलेला आहे तो देखील साफ केला पाहिजे. त्याचबरोबर जे लॉंग टेनिसचं कोर्ट आहे त्याचं देखील मेंटेनन्स करण्याची मागणी त्या प्लेयर्सनी केलेली आहे. काहीच सुविधा इकडे बनवलेल्या आहेत, परंतु त्या सुविधा त्या वापर होत नाहीये. परंतु ज्यांना या सुविधेची गरज आहे अशांकरता त्या वास्तू जर उपलब्ध करून दिल्या तर योगा करणारे किंवा वॉक घेणारे जे तिकडे थोडंसं म्हणजे वॉर्मअपसाठी तिकडे जे एक्सरसाइज करतात त्यांना त्याच्याकरता त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर संध्याकाळच्या काळामध्ये किंवा रात्रीच्या कालखंडामध्ये थोडासा पोलिसांची गस्त देखील वाढवली पाहिजे. काही म्हणजे उपद्रव करणारे जे काही घटक यांचा देखील वावर इकडे वाढलेला आहे आणि त्यांना कुठेतरी पायबंद घालणं हे देखील गरजेचं आहे. अशा अनेक खूप चांगल्या सूचना ह्या ज्येष्ठांच्या माध्यमातून जे क्लब्स इकडे जे आहेत, ते सुप्रभात क्लब, योगा क्लब यांनी खूप चांगल्या सजेशन्स दिलेले आहेत. आणि मला वाटतं की लवकरच त्याविषयी म्हणजे आजच मी हे सगळे पत्र आयुक्त महोदयांकडे देऊन त्या विभागाकडे ते पत्र जातील आणि जी त्या जॉगर्सना, वॉकर्सना म्हणजे एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं अशा प्रकारची स्थिती या परिसरामध्ये निर्माण केली जाईल. संदीप नाइक ने कहा कि इस परिसर में नवी मुंबई ही नहीं बल्कि ठाणे और पनवेल से भी लोग आते हैं. ऐसे में उनका फोकस सिर्फ एक ही है कि उन्हें क्या और कौन सी सुविधाएं चाहिए, उस दिशा में तत्परता के साथ काम करना. त्याला इथे काय बनवायचं आहे हे बनवणं त्यापेक्षा या वॉकर्सना काय हवंय त्या गोष्टी निर्माण करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांना काही जास्त गोष्टी नको आहेत, ज्या काही थोड्याफार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा खर्च अपेक्षित नाहीये. परंतु सिनियर सिटीजन्सना काय पाहिजे, त्यांना म्हणजे या इथे आल्यानंतर त्यांना शेवटच्या टोकापर्यंत जाण्याकरता किंवा त्यांच्या वयोमानानुसार त्यांना काय काम करायचं, म्हणजे त्यांना कोणती एक्सरसाइज करायची किंवा त्यांना सिटिंग अरेंजमेंट कशा पाहिजे, त्यांना व्यवस्था कशा पाहिजेत, त्या व्यवस्था इथे उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महिलांकरता कोणत्या प्रकारच्या व्यवस्था असल्या पाहिजे, त्यांच्याकरता योगा करण्याकरता, चालण्याकरता किंवा इन्फॉर्मेटिव्ह काय सिस्टीम असली पाहिजे, कशा प्रकारची झाडं इकडे असली पाहिजेत, म्हणजे कचरा व्यवस्थापन म्हणजे स्वच्छतेकरता कशी व्यवस्था असली पाहिजे याचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. आणि या सर्वांबरोबर तरुण वर्ग देखील मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळाला, जो रनिंग देखील करत होता. म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करणारे जे खेळाडू आहेत त्यांचा देखील आज मी ह्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा वावर मी बघितला. त्यामुळे या प्रत्येक वयोगटातील घटकाला म्हणजे इझी ही वॉक करता येईल किंवा फिट राहता येईल अशा प्रकारची व्यवस्था या मिनी शिशोरमध्ये निर्माण केली पाहिजे. मला खूप आनंद झाला या मिनी शिशोरमध्ये फक्त नवी मुंबई नाही तर पनवेल म्हणजे ठाणा, कल्याण या ठिकाणचे देखील नागरिक हे मॉर्निंग वॉक करता या परिसरामध्ये येतात. म्हणजे त्यांचे मित्रमंडळी पण आहेत, परंतु ही जागा ते योग्य समजतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं आरोग्य नीट ठेवण्याकरता किंवा मानसिक आरोग्य पण म्हणेन, कारण इकडे आल्यानंतर थोडंसं मन पण मोकळं होतं. म्हणजे आपण तेच दररोजची ती दिनचर्या आणि आपण अनेक वेगवेगळ्या व्यक्तींना या वॉकच्या निमित्तानं भेटतो. त्यामुळे एक मानसिक तणाव देखील व्यक्तींचा या अनुषंगानं कमी होत असतो. म्हणजे आपण सर्व स्तरातील लोक म्हणजे लहान मुलं देखील म्हणजे चालताना बघायला मिळतं, तरुण मुलं धावताना बघायला मिळतो, समवयीन देखील घटक या मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं सगळ्यांना भेटत असतात. उन्होंने आगे कहा कि चिंता मुक्त जीवन जीने और आनंदित वातावरण प्रदान करने की दिशा में व्यवस्था निर्माण करने के लिए वे प्रयत्नशील रहेंगे. त्यामुळे आपापलं जे दुःख असतं किंवा मनामधल्या काय ज्या चिंता असतात किंवा विचार असतात ते हलकं करण्याचं काम हे वातावरण नक्कीच करत असतं. आणि हे असं वातावरण हलकं करत असताना ह्या सर्व घटकांकरता एक चांगलं वातावरण, एक चांगली एन्व्हायरमेंट तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानं ही व्यवस्था आणि हे परिसर असंच त्यांना आनंदी ठेवण्याकरता व्यवस्था करण्याकरता ज्या सूचना किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या लवकरात लवकर केल्या जातील आणि त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या नसाव्यात. कारण थोडंसं काम झालं की पुन्हा 3 महिन्यानंतर पुन्हा वेगळं काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे रेग्युलर स्वच्छता, रेग्युलर मेंटेनन्स आणि नव्यानं आलेले त्या ठिकाणी जे काय
म्हणजे स्पोर्ट्स किंवा योगाचे जे काही प्रकार आहेत किंवा ज्या पद्धती आहेत त्याचा देखील अवलंब या संपूर्ण व्यवस्थेमध्ये झाला पाहिजे. एकंदर हे वातावरण लोकांना आनंद देणारं आणि या शहरातील प्रत्येक नागरिकाला फिट ठेवणारं असं निर्माण झालं पाहिजे. मी आज या पूर्ण या उपक्रमाच्या निमित्तानं आलेले माझे सर्व सहकारी आणि मला अत्यंत उत्तम सूचना केलेले सर्व हे मिनी शिवशहरचे वॉकर्स यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.